नागपुरात लग्नाच्या वाढदिवशी पती आणि पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ बनवून व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवला। त्यानंतर गळफास घेत संपवलं जीवन। सुसाईड नोटमध्ये लिहिलं आर्थिक परिस्थितीचं कारण। कोल्हापुरातील विशाळगडावर अखेर पर्यटकांना परवानगी। 31 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत विशाळगडावर जाता येणार। पर्यटकांची तपासणी करूनच गडावर सोडण्याच्या सूचना। रत्नागिरीमधल्या शिरगाव ग्रामपंचायतीने बांगलादेशीला दिला जन्मदाखला। शिरगाव ग्रामपंचायतीला मुंबई पोलिसांची नोटीस। प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू। तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्रोत्सव महोत्सवाला प्रारंभ। शाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमान विवेक गंगडे यांच्या हस्ते गणेश ओरीमध्ये विविध घटस्थापना। 14 जानेवारीपर्यंत महोत्सवामध्ये देवीची छबिना मिरवणुकीसह अलंकार महापूजा यासह विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा होणार। अपघात टाळण्यासाठी वर्ध्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियानातून जनजागृती। 31 जानेवारीपर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येणार। गोंदियातील ग्रामीण भागामध्ये एसटी बसेसची संख्या आणि फेऱ्या न व्हावी, विद्यार्थ्यांचे हाल। परिवहन विभागानं नवीन बसेस देण्याची मागणी। नंदुरबार जिल्ह्यामधील प्रकाशा पुलावर मोठी वाहतूक कोंडी। तापी नदीवर असलेल्या पुलावर 1 तासापासून वाहतूक ठप्प। उसाने भरलेल्या अवजड ट्रॅक्टरमुळे 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। संभाजीनगरमधल्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 3 संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक। 23 कोटींच्या फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई।